श्रीपाद प्रभूंचे कार्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्रोते हो, चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. 3 वर्षांच्या श्रीपाद प्रभूंकडून वडिलांना ऋणमुक्ती कशी झाली. ऐका तर मग कथेला सुरुवात करते. श्रीपाद प्रभू वयाने खूप लहान, म्हणजे साधारण 3 वर्षांचे होते. तरी त्यांची कीर्ती अगम्य व अतर्क्य अशी होती. सामान्यांच्या आकलनशक्तींच्या पलीकडे होती. श्रीपाद त्रिकालज्ञ असल्याने समोरील व्यक्तीचा पूर्वजन्म तसेच या जन्माचा उत्तम वेळ घालून देत असत. त्यांच्या या अगम्य कृतीचा फारसा मागोवा न घेता श्रद्धेने त्यांना वंदन करणे हेच आपल्या हिताचे आहे. 3 वर्षाच्या एवढ्याशा वयात श्रीपादांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले ही मोठी मोलाची गोष्ट आहे. तिरुमलदासांची आज्ञा घेऊन शंकर भट्ट कुरवपूरच्या दिशेने श्रीपादांचे स्मरण करीत करीत पुढील मार्ग चालू लागला. पुढे त्याला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाली होती. त्याला आता कडकडून भूक लागली होती. जवळपास एखाद्या ब्राह्मणाच्या घरी माधुकरी मागून नंतर अश्वत्थ वृक्षाखाली विश्रांती घेण्याचे त्याने मनाशी ठरविले. शंकर भटाच्या आधीच त्या ठिकाणी एक संन्यासी विश्रांती घेत होते असे त्यांना दिसले. शंकर भटाकडून त्यांची चौकशी झाल्यावर ते श्रीपादांचे भक्त असल्याचे समजले. गप्पांच्या ओघात संन्याशाने शंकर भटाला आपला पूर्ववृत्तांत सांगितला. तो पिठापूरमध्ये व्यापार करणारा व पूर्वाश्रमीचा सुब्बय्या श्रेष्ठी होता. एकदा अप्पलराजांकडे आईनी विल्ली येथून त्यांचे काही बंधू त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या भोजनासाठी अप्पलराजजवळ पुरेसे अन्न व धन नव्हते. नेहमी व्यंकटप्पा श्रेष्ठींकडून ते फक्त भिक्षा मागून आणीत असत. ते श्रेष्ठींचे कुळपुरोहित होते. त्यांच्या भोजनासाठी नाईलाज म्हणून 1 वराह म्हणजे तात्कालीन चलन एवढ्या रकमेचे जिन्नस अप्पलराजांनी सुब्बय्याच्या दुकानातून उधारीवर आणले. पुढे बरेच दिवस झाले तरी अप्पलराजांनी सुब्बय्याची उधारी चुकती केली नव्हती. त्यावेळी सुब्बय्या चक्री व्याज म्हणजेच व्याजावर व्याज घेण्यात पटाईत होता. त्याने खोट्या रीतीने व्याजावर व्याज चढवून 1 वराहाच्या ऐवजी 10 वराह देणे असल्याचे अप्पलराज शर्मांस कळविले. पण ते न दिल्यामुळे अप्पलराजांना आपले स्वतःचे राहते घर सावकाराला विकावे लागणार होते. अप्पलराज शर्मांना गृहविहीन करणे एवढाच सुब्बय्याचा उद्देश होता. त्याचा दुष्ट विचार लक्षात आल्यावर व्यंकटश्रेष्ठींनी सुब्बय्याची खूप निर्भत्सना केली. त्याला समज दिली की एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुब्बय्या श्रेष्ठींना म्हणाला होता, राजशर्मा, माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या 3 पुत्रांपैकी एकाच दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः येऊन चाकरी करावी. व्यंकटश्रेष्ठींना सुब्बय्याच्या या बोलण्याने फार दुःख झाले. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आसवे खाली ओघळू लागली. तेव्हा बालरूपातील श्रीपादांनी आपल्या आजोबांचे सांत्वन केले. ते सुब्बय्यास म्हणाले, चल
दुकानात मी तुझे ऋण फेडतो, पण त्यानंतर तुझ्या घरी कधीच लक्ष्मी वास करणार नाही. असे बोलणे झाल्यावर श्रीपादांसोबत घेऊन व्यंकटश्रेष्ठी दुकानात आले. श्रीपादांसारख्या 3 वर्षाच्या मुलाचे बोल कधी खरे होतील काय, असे सुबैयाला वाटले. तेवढ्यात एक जटाधारी संन्यासी दुकान शोधित शोधित सुबैयाच्या दुकानात आला. त्याने एका तांब्याच्या भांड्याची मागणी केली. वास्तविक पाहता सुबैयाकडे 32 एकूण तांब्याची भांडी होती, पण आपल्या दुकानामध्ये एकच तांब्याचं भांडं आहे आणि त्याची किंमत 10 वराह आहे, असे खोटे सांगितले. जटाधारी संन्याशाने 10 वराह देऊन ते भांडे घेण्याचे मान्य केले. परंतु ते भांडे मी श्रीपादांच्या हस्ते स्वीकारीन, असे संन्याशाने सुबैयाला सांगितले. त्यावर श्रीपाद संन्याशाच्या हाती भांडे देत म्हणाले, हसत हसत म्हणाले, तुझ्या घरी आता लक्ष्मी वास करील आणि आजपासून तुझे दारिद्र्य नाहीसे झाले आहे. आता तू संन्यासी वृत्ती सोड व संसार कर. सुबैयास त्या भांड्याचे 10 वराह दिले गेल्यामुळे अप्पलराज शर्मा सुबैयाच्या ऋणातून मुक्त झाले होते. काही वेळाने सुबैयाने दुकानाचा आतल्या भागात जाऊन पाहिले तर 32 भांड्यांपैकी फक्त एकच भांडे शिल्लक असलेले त्याला दिसले. श्रीपादांच्या कृपेने त्यावेळी सर्व भांडी नाहीशी झाली होती. श्रीपादांच्या आजोबांनी उत्सुकतेने 31 भांडी नाहीशी होण्याच्या संबंधी त्यांना विचारल्यावर श्रीपाद म्हणाले, या साऱ्या घटना काळानुसार कर्माच्या कोणत्याही कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते व त्यात चमत्कारासारखे काहीही नसते. सुबैया पूर्वजन्मी वन्य प्रदेशामध्ये दत्त मंदिरामध्ये पुजारी होता, पण सुबैया क्वचितच दर्शन घेत असे. त्याने एक दिवस प्राचीन काळातील दत्तमूर्ती विकली व ते धन वाममार्गाने खर्च केले, परंतु ती मूर्ती चोरीस गेल्याचे वृत्त त्याने सगळीकडे पसरवले. सुबैयाकडे भांडे विकत घेणारा सोनार लौकिक अर्थाने व्यवहारामध्ये अडकलेला होता. त्याने ती दत्तमूर्ती वितळवून त्याची 32 भांडी घडविली. सोनाराच्या घरी नरसिंहाची आराधना होत असल्याने त्या मूर्तीसमोर ही भांडी घडल्यामुळे या भांड्यांमध्ये नरसिंह काही अंशाने सामावले होते. सोनाराने मनोमन प्रार्थना केल्याने चालू जन्मामध्ये पिठापूरला येऊन तांब्याचे भांडे स्वीकारण्याचा प्रसंग घडून आला व या व्यवहारातून 10 वराह खर्चून अप्पलराज शर्मांना ऋणमुक्त करण्याचा प्रसंग श्रीपादांनी घडवून आणला व त्या जटाधारीला कर्मबंधनातून मुक्त केले. सुबैयाने श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबाकडून 10 वराह खोटेपणाने वसूल केले, म्हणून त्या खोटेपणाच्या बदल्यामध्ये सुबैयाचे सर्व पुण्यफळ नष्ट झाले. श्रीपाद प्रभू सुबैयाला म्हणाले, सुबैया, तू आता तुझे उर्वरित जीवन हातात झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे पदार्थ विकून स्वतःचा निर्वाह चालविण्यात घालवशील. तुझी अन्नन्न दशा झाली तर तुझ्याजवळ असलेल्या तांब्याच्या भांड्यापासून तुला पाणी, वरण भात व दोडकेच प्राप्त होतील. ते तू स्वतः खाऊन इतरांनाही खाऊ घालशील, इतके तुला ते मिळतील. आज रात्री यमराज तुझ्या दारी एक म्हैस पाठवील. तिला तुझ्या स्वहस्ते तू दोडक्याचे वरण व भात खायला घाल आणि ते खाल्ल्यानंतर ती मरून जाईल आणि नंतर तू जिवंत राहशील. पण तुला अन्नान्न दशा प्राप्त होऊन त्यानंतर मी अनुग्रहित केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल, असे कडक शब्दात सुबैयाला त्यांनी सुनावले. अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी सुबैया व जटाधारी संन्याशाचे त्यांच्या कर्मबंधनातून त्यांना मुक्त केले. तात्पर्य:
सुबैया व जटाधारी संन्याशी दोघांच्याही स्वार्थबुद्धीने वागून त्यांनी श्रीपादांच्या कुटुंबाला जो त्रास दिला तो सहन करून देखील प्रेमळ श्रीपाद प्रभूंनी त्यांना त्यांच्या कर्मबंधनातून मुक्त केले व नवीन आयुष्य कसे जगावे हे समजावून दिले. असे असतात दयाळू व प्रेमळ संत. भगवंताचे अस्तित्व केवळ संत संगतीतच प्रत्यक्ष जाणवते. भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर नामातच अनुभवावे लागते.